आपण मुगाची पातळ आमटी बनवणार आहोत। त्यासाठी आपण हे हिरवे मूग घेतले आहेत, एक टोमॅटो वापरणार आहोत, एका बटाट्याच्या फोडी करून घेतल्या आहेत। आता या मुगाच्या आमटीसाठी आपण वाटण वाटणार आहोत, बिना कांदा लसणाची आहे, त्यामुळे अगदी थोडंसं 2 चमचेच आपण सुकं खोबरं खिसून भाजून घेतलं आहे आणि आल्याचा तुकडा। पाणी न घालता ह्याचं वाटण तयार करूया। हे बघा, आपलं वाटण पण तयार झालं आहे। आता लगेचच ह्याची आमटी बनवायला सुरुवात करणार आहोत। मुगाची आमटी बनवण्यासाठी हे पातेलं ठेवलं आहे। अगदी 2 चमचेच तेल घ्यायचंय। अर्धा चमचा फोडणीला आपण राई घालूया, अर्धा चमचा जिरं, थोडंसं हिंग घालते, कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा हळद, एक मोठा चमचा आपला घरचा हा आगरी कोळी मसाला, सुकं खोबऱ्याचं वाटण। आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण थोडेसे तेलावर असे परतून घ्यायचे। परतून झाले की स्वच्छ धुतलेले हे मूग ॲड करूया। एक शेंग आणि एक टोमॅटो घेतला आहे, एक बटाट घालते, व्यवस्थित मिक्स करून घेते भाजी। मिक्स करून झाली की आपण ह्याच्यात पाणी ॲड करणार आहोत। ही पातळ आमटी बनवणार आहोत, त्यामुळे जवळपास मी 1.5 ग्लास एवढं पाणी ॲड केलं आहे। चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आणि हाय फ्लेमवर सुरुवातीला एक उकळी काढून घेऊया भाजीला। तुम्ही बघू शकता आपल्या मुगाच्या भाजीला पण छान उकळी आली आहे। आता गॅसची फ्लेम लो करते, ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि झाकणावर पाणी ठेवून मूग, बटाट, शेंग शिजवून घ्यायचं आहे। एक 7 ते 8 मिनिटं झाले, झाकण काढून बघूया आपण। बटाट आणि शेंग शिजायला काय वेळ नाही लागत आणि मूग तर शिजायला अजिबातच वेळ लागत नाही। गॅसची फ्लेम हाय करूया, हाय फ्लेमवर एक छानशी उकळी काढून घेऊया। छान उकळी पण आली आहे आपल्या मुगाच्या पातळ भाजीला। आता थोडीशी कोथिंबीर ॲड करते। सुंदर अशी आपली मुगाची आमटी तयार झाली आहे।